रोजच्या ओंड्या बावल्या पाणी काढून काढून हातपाय सावव्या लागतात. पण काय माय नशीब असते. नळाला पाणी येते या पसाळ्या गावात येते, दुसऱ्या दिवशी येते. पण तो वर्धा असतात ते कवा कवा आला ते एक एक तास, कवा कवा आला ते रोज, कवा कवा आला ते 15-15 दिवसांनी. जेव्हा पाणी लागेल ना तेव्हा ठणठण पाणी. तेव्हा त्या बावीवर सुद्धा पाणी कमी झाले. का हंगव्या ओंड्या बावीत पाणी काढून काढून खाल्ले साफ हात थकले. ये रोज बावीवर कपडे धुवायला कंटाळा आला. तेव्हा इंदू काकूला घेतलं, ये ग बाय बाय कपडे सोडून दे. ती चालली कुल्याला पाय लावत 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 उमरोच्या वाढवणी मस्त जाम पैसे देतात. या पसायच्या वाढवणी जिंकणे या मला नाही परवडणार. उमरोच्या वाढवणी विशाल घरचं काम करेल, पण या पसायच्या वाढवणी एक घरचं काम न होय, हे कपडे काढतात. अरे ते इंदू काकूला पोळा केली देव्या खाल देव्या या हात पाया काढायला झाले. तुला कपडे धवली काय कपडे धवल्यात घरात परत झालेलं दिसते. चिंध्या चिंध्या करून घालवे ठेवते का उद्या त्याला मी ते तुझ्या चिंध्या करीन धाडेन मायला. मग जाव्या लागेल. तुला आव्याला काय होते नशीबच फुटक कर्मा काढे देव गेला ठाण्या का सांगू. या पसाळ्या गावात येऊन पडली पावीवर कोणत्या बावीर पाणी काढवायला लागते. लावायच दिसते. एक तुला सांगू हौशे, तू आपली आहे बघून मी तुला सांगतो. लोक काय बावीर येतात न कान भरून जातात, त्यांचं तू ऐकत जाऊ नको, न घरात घर पेटवू नको. ती हाऊ आहे ती जपलं जेवण खावण करते, ती नळ नाही ती जपली कामं करते. तरी तुला काय काम आहे एवढा पोजा पडला ग. अगं ती दोबार अंगोष नको. आता बावीवर शिरली ना त्याला तिथे काम लावेल. कपडे धाव भांडी ओढ ना ती नणन ते मोबाईलवर चॅटिंग चालूच. ए वहिनी चिवडाण, ए वहिनी वड्याण, ए वहिनी ये ही आयशी तशी बोल करी ना ते. त्याला जमीन कोणता पाप केलं हाऊ ना नण मिळाली. देवा देवा आऊ नाही गेल्या म्हणजे मी वैरी नव्हती ती माझी वैरी. एक सांगू तुला बावीवर ना हाऊ बद्दल बोलवाय नव्हते. ते हाऊ आहे ना बघून तुझे जपलं घर सांभाळून ठेवलंय. आलं गेलं पाय पाहुणं जपलं ती सांभाळते. तुझ्या संसारात कवाच 3-13 वर्ष येते. ती हाऊला ना आई सारखं वागाव. ती बघ तुझे काय लाड करीन ते. मग माई आई हर येणार नाही तिला. माई आई म्हणजे देव माणू. देवा माई आईची आठवण पण नको काढू. देवा देवा त्याला काय झालं रडायला. कधीपासून रडायला लागले. उठके मारून रडते, जोरा जोरात रडते. बघ नाही कशी रडते, कशी काय पाण्याची बेबी कशी काय रडते ते. पाण्याची बेबी काही रडते ते. कोण मेला का इथं बाबा मेला तुझा बाबा. बाबा बाबा मेला 6 महिने झाले. अगं रडते 6 महिने झाले जन्माला पण आला बाबा. लक्ष्मी तू शांत रे. एकदा आधी डोकं तापले त्यात तापू नको. बोल बोल तू जास्त उशारा करू नको. एक घंटा देईल बरं. तुला केले बोल करीन मी तेही बोल करीन. माझी हो याखात एक माझी होय. जशी काय अप्सरा. आई हाऊ करोडात आहे काय. मी आई बोलली बघून काय मी तिच्याविषयी वाईट बोलत. मागे लागते. तुला निमित्तच पाहिजे. जसा कुत्री
मोडली गो देवा देवा काय करू गं आता देवा देवा कमर मोडली माझी पाय मोडले कमर मोडले किडे पडो या औषधा हा किडे पडो ही तोंडात किडे पडो पाय पडो या औषधे पाय कमर मोडली गो देवा गं पाय मोडले ना कमर मोडली देवा काय करू गं देवा गंगे ए गंगे कोणी का तू आणला बाईवर आणि कशाला आणलं आणि कोणाकडचं आणलं गाईचं आणलं की म्हशीचं आणलं आता त्या मुकीकडचं आणलं का त्यांच्याकडचं आणलं अगं होशे तुमच्या लक्ष्मीला काय ढकललं हा बघ ती काही पडली कंबर मोडली बघ ती कंबर आई, हा? बाबा. आता का करणार तिला हा? बघ बघ मला ढकलली हा मला पाडली अंडीत पाडली बोबली मला पाडली बघ कशी अरे बाबा आशा जाव आशा नानी जाव ग मला पाडली गोळी पाडली नानी गंगे अटे तू आई तू काय डोळ्या देखत बघितलं नाही मी काय ऐकत आहे मी काय तिला ढकललं नाही अगं कधी पडली ती हा? तिला मी हात लावला तिला हात लावला तेवढी कोळी टाकली पोपळा आहे तो पोपळा भोपळा एवढा पोचका एवढा पोचका भोपळा हा पटकन पडेल मला कोळी टाकलीस आई गो देवा देवा गो मला पाडली गो ही पाडली गो राजू पाडली गो देवा मला पाडली चल आता उचलीला मग त्या समाज मंदिरात नेऊन टाकू चल दरवाजा लावू मेलीला कवडी बोलवे तेवढं बोलून दे रडवे तेवढं रडून दे उचलीला ना पटकन काय करतेस काय करतेस यो भोपळा उचलत नाही आपण एक काम करू ही कंबर मोडले ना हिला मोरव्या गंग्यात नेऊन टाकू उचलीला उचल नाही कोळी वाड्यात जाईल न वैती वाड्यात जाईल न दारोदार आपल्या कीर्त्या करीन चल उचलल्या घेऊन टाकीला तू पण पिचीच बाजू घेते ती का हा मला पाडली औषध मला तू पण पिची किती मत झाले बघ तिची हा मी बायको कोणाची माहिती नाही का हिला हा माझी मुलं आई कोणाची माहिती नाही हिला सांग सांग येऊ दे माझ्या पोराचं नाव सांगते तुला कशी खापऱ्यात येते बघ ती उभी करते का बघ तुला आधी आणते तुला मी थोडाच हात लावलाय पण ती जास्त हात लावला पाय पण डोंगी एक नंबरची डोंगी पोटाची डोंगी लावून पडले गंगे मी ढोंग नाही करत हा मी ढोंग नाही करत मी खरंच बोलते मला खरंच हिने पाडली हा मी मस्त चालत आली की नाही आता कंबर पण मोडली ना पाय मोडले आता माझी फुलं कोण विकेल ना भेंडे कोण विकेल पाडली ना मला ही पाडली कोणी पाडली तिला ती तरीच रडे नाका गावाला नाही केलं ना तरी अख्ख्या गावाला करेल चल आपले कपडे जाऊ चल तुटलं देवा देवा गंगे दूध कसा घेऊन आणलं इकडे ग दूध आणते का कोणी बावीवर हा मी आणले घर आणले दूध शाप येवेला शाप येते का शाप येते आता हंडा किती का सालियो कटे शा न कटे पितळे हांडा मेली बैरी कशी फुटल्या का नाही आता कुठले कोण फटाके फुटले ही आली बीजी बैरी हौसा अगं हौसा हा बोल तुझी बहीण आली वाटतं घरी मी बघितली का आधी कापू उतरली तिला जाम बाई झाली दिसते त्या चार्जेस ठेवून दे घरीतला ही ऐकते एक न बोलते एक अगं चार्जेस ठेव तिला मस्त चिकन आण मटण आण एक
लक्ष्मीया या बावीवर कस का पडलं वा कस का? नवऱ्यान तुया नवऱ्यान अगं माया ये पाणी बरी आहे नाही हिला एकदम सतावून दे नाही हिला शांत करा ग शांत बाया आई गो बाबा बाबा रे अगं शांती ना ती दुर्गी मावशीकडे पाणी खोल गेला मेरीवर कसला बळबळाट चिवचिवर चाललाय चिवडा मी आणला नाही आणि गपचूप मी खात नाही चांगल्या गोष्टी आहे समजलं आणि तुला कसं काय चिवड्याचा वास आला बेवड्या जात ते घरात
मला. तुझ्या बायकोला वर जा, पाणी भरवायला आले की फोन करणे नाही पडत. अगं मा बाबा लगीन झालं का बायकोला वाट बघते? अगं माया लग्न होते नाही बाबा लागते का? तू ऐकलं बाबा या ही माझी तू माझी झाली का? चल हे वरून मावशी मी जातो. दीपकच्या पोराला मारितला, एवढ्याला. देवा, यो गोळा आहे बघून पोरगा आहे. हा पोराला जेवणाचं दारू दे. होय, हा पोरनं तेवढा दारू दे. तू नवरा दारू दे. माझ्या नवरा ते रोज इकडे जाते. काय गं? काय गं एवढा दरबारा घातलाय? या पोवा का पंढरीचा पोवा? काय करतात का करतात? पाणी भरतात, कपडे धुतात का काय करतात? दोघांची आहे. पंढरीचा पोवा या. या माझे वडे करतात नुसते भारताचे वडे. टोकरी एक केस पिकले ना, पण ते नखरा नाही कमी झाला. बरोबर बोलली तू. नखरा नाही कमी झाला टोकरीला. तोंडात दात नाही मग नखरा कवडा पाव मंगा ए गगे, वस्तू आणेल ना, ते एकदम फॉरेनच्या. हा, एकदम फॉरेनच्या. फॉरा बघते, फॉरे. का भरले? बघ, फॉरे. आजच्या हौशीच्या आणि गंगेच्या अंगात आलेलं दिसते. काय करणार आता? बाबा रे मला पाडली बघ. हे बघ हे बघ डोळ्याला हे बघ. पाडली बघ मला. काय गं काय? कपडे धुतात का भांडण करतात? हा? केवढा आवाज तो? झोपून देतील का नाही माझ्या नवऱ्याला? नुसता बाजार घातलाय? मेलेली? ती असे निसतात का ते रातचे निसतात बघ इथं बघ. मंगा ती असे कपडे लावायला तर मी रक्षाला काय इथं बघ. बघ या काया, काय हवा बघ या. पंढरीचा पोवा बघ या काया. आया बोलतात का? हा? होय, हौशे? बरी आहे, भांडा बरी आहे. त्याला सांग, दुखतात. बाबा सर्दी झाली, खोकला झालाय. बरं एवढी थंडी झाली. पण काय एवढी रे, 22 पाणी काढून काढून नाही खाल्ले. अगं, माझ्या पोरांनी बरे आणून दिला बाहेर जा. पालघरला बसवलं भेटत नाही. तिला या काढ असं. पाणी काढते. पाणी काढायला माझा हंडा भरून दे. पण एक पाणी तरी येईल का निघून? अगं मोठ्या मोठ्या गोष्टी इकवते फुकटी कटी मला पाडली गो पाडली मला कोणी पाडली पेटो बरोबर म्हणजे कोण पेटो माझी कंबर पण मोडली तर पाय पण मोडला ती आहे जाऊ तरी कशी देवा कामाचं सांग पडते तिला उगी 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 नको रडू नको रडू नको आकरेवर मीठ सोडणारी काय त्या ती म्हणणे मला कोणती जखमेवर मीठ सोडणारी. जखमेवर ती कमी आहे का आग लावून देवाले ती आग आवडूचा लागला येतावर कंबर मोडलं रडू नको गप्पस मी बघते त्याला मी कधी माझी कंबर दुखते की नाही पागं वाटत नाही अगं तो उरळीला पट्टा बांधते त्याने उंटा कुठं दिला ओय, हे खंडा नाही भरला तो ते? नाही, हे बघ, तुझ्या परेई दोरी एवढीच. ती पाव गेले ओंडी. हा? त्या ओंडी पावात तो येऊ फारच मध्ये चालेल का? हा? अजिबात नाही, तो आवडाच रेला. तो नाही भरला. काय म्हणते? ते माझ्या हौशीला दाब जोर आलाय. नॅपकिन जशी
थंडा भरायला सांगितलं ते मेल्याचे हात मोडले काय म्हणलं का होय तुझ्या म्हातारीला भर भर बोलते भर एक थंडा भर तेवढा काय गं म्हातारीला वीर काय गेले वीर गेले वर आता तिकडे म्हातारीच्या अंगात फार ताकद आहे नाही तुम्ही भरला आणला ना तर मी भरेल तुमच्या पण भरून देऊ का हा तुम्ही मला कमजोर समजू नका ही जुनी हडी आहे जुनी हो सगळ्या घरातल्या राग इकडे आमच्यावर कशा करतात घरात बरंच रामायण महाभारत घडलेलं दिसते हे म्हणजे म्हशीच काय मग ही टोबाडला केवढा जोर आले बघ कोणी दाखवत आहे? हा? माझ्या घरात डोकावला तुला माझ्या घरात डोकावते तू तुझ्या घरातला बघ अगोदर आणि नंतर माझ्या घरात डोकाव हा थंडा तर भरून दिला नाही आणि नुसती हे करते हलकट झाली हो मोठ्या म्हणून ऐकून घेते शिव्या द्यायचं काम नाही समज हे काय तुमचं घर नाही मिळत ए भवाने म्हणजे तू मला म्हणते तुला लाज नाही वाटत बोलायला थंडा तर भरून दिलाच नाही तर ती शहाणपणा करून दाखवते हा असं शेंडा पकडे आणि लाचन मारेल हा देवा 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 हो मी तुमची काय सूड नाही आणि हे काय तुमचं घर नाही वीर आहे वीर इकडे तुमची दादागिरी चालणार नाही समजलं तुमचा शहाणपणा तुमच्या घरातच ठेवा म्हणूनच सून तुमची एवढे मेरा वाटली डोक्यावर घरात मांजर आणि बाहेर वाघीण घरात म्याव म्याव करते आणि बाहेर ए भवाने मला मांजर म्हणते तुला वाट कुठली नारळखडी काय बाई आहे ही कजाक भांडखोर साली केवढे हिचे तोंडाला शिवे आहेत कोण लागेल काय अर्थ नाही मिळत त्या बाईच्या तोंडाला ए मला काय म्हणते तू काय तुझ्या आई काय तुझ्या मावशी माझा अंडा या खानदानी होता टोमलेला नव्हता का ठेचलेला नव्हता यो म्हणजे म्हशीने मोडले गेला लामाचा मंदीने माझा अंडा पडला मी आता काय करू औषे माझा अंडा पडला ग अंडा माझा अंडा कसा होता ग आणि कसा झाला बघ 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 तुझ्या तुझी हात मोठी तिथे मेले होते माझा अंडा अंडा बघ माझे ए गंगे माझा अंडा बघ अंडा या मंदिराच्या अंड्याने पडला आहे तुला गाई बरं येतात तोंडाला अंडा पडला ते बघत नाही काय करते गाडी त्याचा तवा नाही ओय गंगे पिसारी करून यायची या तरी काय ठेव तो पाडला थोडा जोर आलाय तो बघ काय ते मला सांगितली आहे माझ्या मनात येतो तुम्हाला काय सांगू तुला वाटते मला शिव्यार येते भांडकोर वाटते पण माझं मन नुसतं तिरती तुटते घोड्यानं तुम्हाला काय सांगू अगं माझा एकुलता एक मुलगा मी लोकांची कपडे भांडी धुंडी करून लहानाचा मोठा केला त्याला चांगलं शिक्षण दिलं आणि मोठा ऑफिसर बनवला आणि मोठा ऑफिसर आला तिकडे त्याच्या ऑफिसमध्ये एका पोलीस लफडा माझं काहीच ऐकलं नाही तेव्हा मला बांगड्या करून दिल्या माल करून दिली पण त्याचा काय उपयोग माझं ऐकलंच नाही त्याच एका लग्न केलं तिच्याशी आणि घरी घेऊन आला आणि मग 4 दिवस आमचे सासू सुनांचे चांगले गेले गुडगुड मग मैत लागली लाच उडवायला लागली शिंगाळ व्हायला का करू मी का करू ए शांताई आमची म्हैस आणली का चांगली पाच
त्रास दिला आणि तू चांगलं किती करतात त्यांचं? अरे देवा, मी माझ्या कर्माच्या गोष्टी सांगून माझं मन हलकं करते. तुला खरोखरची म्हैस वाटली? अगं, मी माझ्या सुनेला म्हैस म्हटलं. असं होय. आता भर पाणी भरून द्या हंडा. हो शांताई, शांत व्हा, शांत व्हा. हंडा सोडला? चालले करते. ओ, शांत व्हा. ओ, घरोघरी हेच चालते, घरोघरी मातीच्या चुली. अगं, पण मी माझ्या मुलाला या पोटात 9 महिने वाढवला हो आणि जन्म दिला. पण आज त्याला मला आई बोलायला लाज वाटते हो, लाज वाटते. आणि सासू आली का करते मागे मागे फिरते. नुसता माझा पोरगा एकदम बायकोचा बैल होऊन राहिलाय. ए शांताई, म्हैस गेली न बैल कुठं चालला ह्यो? या फुटकीला न्या कुठे टाका हो, तिला मजा वाटते. पण नशीब तिला ऐकू येत नाही, म्हणून तिचं काय कोणाचं काय बोललेलं तिला समजत नाही. जाऊ दे, माझं नशीबच फुटका. पण माझ्या नशिबात जे आलं ते तुमच्या वाट्याला नको येऊ दे. हीच मी देवाजवळ प्रार्थना करते. गंगे, तिला दे हंडावरून जाऊन डोकी आहे. आता घेतो या निघता जोराल तर रडवेला डोबाडला तो बघ ना हांडा भरून देन ते. ए गंगे, माझा हंडा चांगला होता. माझ्या सासूने दिलेला होता तो मला. काही कोंबला बिमला नाही. ही पण त्या लक्ष्मीबाईंनी ढोंग करते बघ का. गडे डोंगी ढोंग करते का मी? ढोंग करते का? भर दे उचलून. अगं गंगे, माझा मंग्या तर आधी फुटलेली बाटली घेऊन वैतीवरच जातो आणि गावठी येऊन म्हणतो तमाशा करतो, हे फेकेल ते फेकेल, नुसता तमाशा करतो. ज्याचं जळते त्यालाच कळते ग बाय. अगं माझ्या सदाव मला सांगत होता, आई तू जा अष्टविनायकच्या दर्शनाला. हा, मी बरी जाईन दर्शनाला. मग तो हाऊला घेऊन नाही लागली. ओ गुलू गुलू हव्याला लगेच घालायच्या घरात. आता माझ्या पोटात ढवळव्या लागला तिने नाव काढल्याबरोबर. काय झालं गंगाताई, काय झालं? आता तोच जमाना आहे, माहितीये का तुला? हाऊ पेक्षा वेईनच बरी. अगं. म्हणजे काय माहितीये का, पोराला ओशी बाय आई जी आहे ना ती अति प्रिय. स्वतःही आहे काहीतरी जावं. हा जमाना चालले. अगं माझ्या व्याईन का सांगू तुला, एली एक नंबरची खादोडी बकरी आहे मेली ती. हा, मी बरी ती लाठी आणून देईन न माझ्या घरचे डबे रिकामी करायला देईन. मेली खा खा खाईन न खापऱ्यात धावा घेईन. मला कटलं तू जाणे ना ती वेईन जाणे. बरं. एक नंबरची हेमडी ती. आई काय बोलते तू तुझ्या वहिनीला? हा? तुझी वहिनी तुला माहित ना मी ती कही आहे ती हेमडी. नाकाला सदा न करता गळतच रेते. हिंगरतीच मेली हेमडी कटी. खा खा खाते न मेली गांडीला हात फुते. आधी माहिती नव्हतं ना, आधी माहिती नव्हतं. आई वेळी नाही हा बरी होती, मेकअप करून आलती. मला ते कळलं व थोडा पगार आहे तिला. बघून केली तू ना पैशावर. पगारावर ते लक्ष्मी बोलले, मी नाही बोलली. मेली ती पगारावर बोलले. बीजी वाता वाण नाही तिला मोठ्या पगारावाली. नुसता मेल्याही बाजार घातलाय. या बाळीवर कपडे धुवायला आले का बाजार भरलाय शुक्रवारचा. तुला काय त्रास झाला का? अगं माझी पण सुरतवरून मैत्रीण येणार होती ना. हा. मग या आवाजात काय समजणार आहे, आली का नाही आली काय माहिती. अगं हे शांते, हा, आली का तू? काय बोलत तू? विहिरीवर. अगं मी जेवढा वाजत आवा तेवढ्या वाजत तू गावभरच ही होती. तुम्हाला गावना पाणी यावं का नाही यावं? पाणी नाही आवडत. 15 दिवसात पाणी येते. आलं तर येते बसा बसा नाही तर असा फुटला बसते. तू तिला हवं, तारी हो का हवं? तिला मोकळा बांधीनं पाणी भरवायला. पाणी हो पोरगा आणि सून गेली कलाकवर. मुकी दिली तिला. हे नाही करवायला. अरे तिला मी म्हातारीची अडचण झाली म्हणून ते दोघा नवरा बायको गेले बापूर राहायला आणि मला टाकली इकडे कामाला दोघांना. जावा दो जे न लुडू थाई ताई हो हा ना ती आखो गाम ना पाडोळ आखो ती
हे बघ. मी फक्त तिला आ, दाखवा. ती कोंबडी का गेली? फटकन पडली. अगं, तो बोकळा फुटला पण ढकलल्याबरोबर फुटला बोकळा. ती अशी बारकी पोरी आहे का तने ह्या आठ लगाड्याला ती पडी जा ती अशी गष्टपुष्ट बाहेर ती पडवानी आहे का काही नाही, पोक्सा. तुम्ही फक्त तुला कवा किती हाणते का तिला तुला ढकलली नाही तिला तू ती काय के नाही तू निघती आली तुला का समजला तर तिला ढकलली आहे बोटी आली भांडवायला आमच्या बरोबर आली मोठी भांडवायला ती बाजू देऊन याचं जवळ कपडा काम नाव बदनाम करणार हो पोळी वाड्यामध्ये हा वैती वाड्यामध्ये मी सांगते आई बरोबर पाठवतीच नाही ती कवा येते एका जागेवर पाठवतीच होते ए, थांबा. काय भांडता तुम्ही बाहेर ना काय आहेत गं? तुला घेऊन चला ना दवाखान्यात, सरकारला घेऊन टाका तिकडे. गंग्यातोय चला गंग्यातोय हा बोला बोलबा तिने चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ वलसाडमध्ये जाऊ तुम्ही मी तिकीट काढायला पैसे देते. हा? तू तिला सुरतला घेऊन जा, तर तेव्हा मी त्या दवाखान्यात नेऊन टाक. मी तिथे नाही जाऊ तुम्ही काढीला मी नाही जाऊ तुला जास्त लागते ना ती, हा? तुम्ही बेजारीची पाणी ना आम्ही तिला दवाखान्यात नेऊ पण मुरब्याला गंग्यातच नेऊ हा आमच्या तर रुपये मिळत नाही या दोघी ऐकणार नाही या भटक भावाने दोघांच्या कोवळ्या जोराला बघ. कोवळ्या जोराला. आता आला जोर आता आला तवा हांडावरला जोर नव्हता आता आला जोर भांडवायला सुरतवर सुरतवरून आली म्हणजे काय वापसरच हा. काय झालं? कपडे, हे बघ, कसे कपडे स्वच्छ धुतले आहेत, हे बघ. तुम्ही सर्व. तुम्ही बाजूला हा बरं. इकडे. प्रेम, इकडे. माझ्या पोराला चांगली शिकलेली पाहिजे नोकरीवाली आणि गोरी गोरी आणि केस लांब पाहिजे पण काम पण केलं पाहिजे हा, सर्व काम केलं पाहिजे वाड्यात काम केलं पाहिजे घरात केलं पाहिजे हा मालमदारी केलं पाहिजे हा जेवण केलं पाहिजे सगळं काम झालं पाहिजे त्याला पोराला पोरी केम नाही देती हा अगं आपल्या सर्व ठिकाणी जाऊ आली हा जो बघेल तो सांगते का तुमच्या गावामध्ये हे नाही पाणी नाही हा ते त्यांना मी बोलली आमच्या गावात पाणी येते दुकानं आहेत हा दुकानं आहेत बँक आहे आमच्या जवळ त्यानंतर रेल्वे स्टेशन आहे सगळं आमच्याकडे आहे त्यांना सांगितलं पाणी नाही मग खरी गोष्ट पण आमच्या बोरचं पाणी आहे ना तेच नळाला पाणी येते ना हा त्या नळाच्या पाण्यानंच आम्ही जेवण करतात त्या तो पाणी आहे की नाही मग आता काय आता द्या पोऱ्याला बायको एक हो पोरी म्हणजे नातानाच हो हा तू कर का मुली हो चांगली गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये नोकरी होती तिने पगार तोडू का माहिती तुला 50,000 रुपया आल्या मोठ्या ती बाजू घेऊन भांडवायला आमच्या जोडीला 50,000 पगार हा मग चालेल चालेल ती थोडी पगन लॉंगडी हो चाललं का हो ना डोळ्यामा चकली गुजराती बाय कोण नवीन चांगली पोरी आणली कशी लुळी आणि ही सव्वा काय ना त्या बाजूलाच घर आहे त्या घरा बाजूला ते घर आहे त्या घरा बाजूला ते घर आहे त्या घरा बाजूला ते घर आहे तशी बळी पोरी आहे फोन कर तू कशी आहे बघू आपण आजच नक्की करू त्या बाबाला बळी त्या
बाबा ना बळी मग तो तुझ्या बळी कान पिळी. बळी बळी मग मला कान पिळतो नाही पाहिजे. बस झालं. केवढा बाजार घातलाय नुसता. बम, 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 बोलत राहिल्या. चला. उखाणा घेतात का? एक एक घ्या उखाणा घेतली तर. अगं शांताय, तूच घे पहिला उखाणा. तूच सगळे डोबी आहे. नोकरी उखाण्यावर आली. घे. चला, घे उखाणा. घेते उखाणा. मी घाबरते का काय? बशीवर बशी बशीवर बशी बशीवर बशी सात बशी बशीवर बशी बशीवर बशी सात बशी मी सोडून या सर्व म्हशी औषधी घे आता तू. चांदिया करंड्या ठेवले होते हळदी कुंकू नाही या लक्ष्मीला बघून जकलेला आहे गल्लीचे लागले कुत्रे भोकवे. घे गंगे घे. कशाला घाबरते? अमिताभ आणि रेखाने पिक्चर काढला फुकार. नाही हौशी मेली काम सुकार. माझ्या घराच्या मागे गणपतीचं देऊळ आणि माझ्या घराच्या मागे गणपतीचं मंदिर आणि बेंचच्या लुगड्यामध्ये मोठा उंदीर शिरले. ए माझा उखाणा ऐका आता तुम्ही सगळ्यांनी छोटासा आहे. पहिलीचा या उखाणा आहे का पहिलीचा? एवढ्या एवढ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय एवढ्या एवढ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय मंदाबाई कुठे सध्या पडली की काय? दीपक मंदाबाई. चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे राधाबाई तोंड फिरव भात बनवते इकडे. घ्या त्यांना पाणी. कच्ची काकडी कुरकुर वाजे कच्ची काकडी कुरकुर वाजे लक्ष्मी मानी कुरकुर खावे.